नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 मार्च 2025 कर्जाचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे, नक्षत्र शततारका आहे, योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:28 ते 11 वाजेपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:04 ते 3:36 आणि यमगंड काळ पहाटे 6:24 ते 7:56 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरू करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययामध्ये शुक्र नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. तुमच्या दोघांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचं वातावरण होईल, ज्याचे विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकतील. या संदर्भात थोडंसं दक्ष राहणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभामध्ये शुक्र नेपच्यूनची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात आजच्या दिवशी तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. त्या संदर्भात वेगवेगळी कामंसुद्धा तुमच्या समोर येतील की जी सकारात्मक असतील. येणार 2 ते 3 दिवसामध्येच काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र खर्च आणि गुंतवणूक याकडे थोडंसं लक्ष द्या. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमामध्ये शुक्र नेपच्यूनची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कामं येणार 2 ते 3 दिवसात होऊ शकतील. मात्र तुमच्या समोर येणाऱ्या संधी नेमक्या ओळखून त्या संदर्भात निर्णय सखोलपणे विचार करून घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यामध्ये शुक्र नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. थोडंसं टेन्शन आजच्या दिवशी जाणवू शकेल. मात्र काळजी करू नका. फार मोठे परिणाम त्याचे होणार नाहीत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर तीर्थस्थळी जाणं, धार्मिक स्थळी जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील. याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले इंट्युशन्ससुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमामध्ये शुक्र नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे.
दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात खटके उघडू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. खास करून महिला वर्गाने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे जाऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि तुमच्या सप्तमामध्ये शुक्र नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर करू शकतील. बऱ्याच प्रमाणात ते मानसिक असू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्यांच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठामध्ये शुक्र नेपच्यूनची युती होणार आहे. आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला संभवतात. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फसलं जाणं, फसवलं जाणं, याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले काही कॉम्प्लिकेशन्स येणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमामध्ये शुक्र नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. छोटे मोठे चहाच्या कपातले वादळ तयार होतील, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे थोड्याफार प्रमाणात मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर नीट किंवा विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थामध्ये शुक्र नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचमुळे थोडाफार प्रमाणात एक्झर्शन किंवा थकवा आल्यासारखा जाणवेल. तिथे थोडं लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात चांगलं वातावरण राहील. मात्र घरातल्या जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस असा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयामध्ये शुक्र नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशीच काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करताना थोडा विचार करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले उत्कृष्ट इंट्युशन्स येऊ शकतील की जे दूरगामी तुमच्या जीवनावरती चांगले परिणाम करू शकतील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयामध्ये शुक्र नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, पण त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र गुंतवणूक आणि खर्च हे नीटपणे करणं गरजेचं राहील. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीमध्ये शुक्र नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. कामं पूर्ण होताना थोडंसं त्रास सहन करावा लागेल. त्याच्यामुळे थोडंसं मानसिक तणाव जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. मात्र चांगल्या काही इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील.
दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.